जय श्रीराम, जय मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचा चहा. आणि आम्ही नंदुरबार जिल्ह्यात तळोदा या शहरात आहे आणि खूप नाही मित्र सोना असा तुम्ही असा कॉमेडीचा ब्लॉग आहे आपला. विराट झुकेगा नहीं, ससुर रॉक स्टार, कोई टफ फाइट नहीं देगा उसको. एक नंबर. आंघोळींना चाललो आहे. खपून गेलो काल रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही वाचलाय. तर आता मस्त आंघोळी करून नाश्ता वगैरे करून मस्त आराम. बघा सगळे मंडळी बसली गाडी. तुम्हाला आजचा बी ब्लॉग दिसनच. आणि नंदुरबार सिटी मध्ये आहे. दरोडा ही आमची मंडळी आहे बसले. बाकीचे पोरं तिकडं आलोच आहे. हे आमचे अमोल भाऊ पाया पाहतो वाजवलं. खूप थकून गेलो. आता आंघोळीला चाललो आम्ही. आता मस्त होतो. थोडं 11-12 वाजेपर्यंत थोडं आराम करू. कार्यक्रम चालू होणार आहे. 11-12 म्हणजे 12ला 40 वाजता आहे. नंतर मग 3-4 वाजता आम्ही इथून निघू. घरी जाऊ. आम्हाला 3 दिवस गॅप आहे. पुढची ऑर्डर आम्हाला 19 तारखेला आहे. नमस्कार. हाय मित्रांनो, आता आम्ही आंघोळ करायला आलोय तापी नदीवर. तुम्ही नदी पाहू शकता. नदी लय मोठी नदी आहे. जिळ वाळू काढते वाटतं. आमचे लालूभाऊ तिकडे आंघोळ करते. आमचा अर्शल भाऊ तिकडे उभा आहे. चला बाकीचे पोरं तिकडच हॉलवर आहे. दाखवतो तुम्हाला बाकीचे पोरं नंतर. काय मंडळी, आमचे देवा भाऊ म्हणजे ते आता लय पावडर फॅन लावून गोरे झाले. आमचे अमोल भाऊ फुल विन घालून. कॅमेरामॅन आमचा आंधळा देवा. आमच्या सगळ्यांचा लाडका हागऱ्या गँग. कुठे गेला तो बाबा? हागऱ्या गँग तुम्हाला दाखवतोच. बाकीची पब्लिक तिकडं लालू भाऊन ते मेकअप करू राहिले. हाय मित्रांनो, आम्ही आता इकडं लग्न आहे तिकडं पोचलोय. आमची गाडी म्हणजे तयारच होऊ राहिली. सेटअप बिटअप लावून राहिले. इकडं पब्लिक म्हणजे आमचे रॉकस्टारचे फॅमिली चहा पित आहे. मित्रांनो इकडं म्हणजे चहाची पार्टी होती. आमच्या अर्शल बाप्पा चहा प्यासाठी लगेच पटपट येऊ राहिले. जय श्रीराम, जय मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचा चहा. आणि आम्ही नंदुरबार जिल्ह्यात तळोदा या शहरात आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला काल प्रतिसाद मिळालेला आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या आणि तळोदा तालुक्यातील लोकांचा. आणि खूप अतिशय सुंदर अशी गाडी बी आपली वाजली होती आणि खूप प्रेम भेटलं त्यांचं. आणि त्यांचं म्हणणं की परत तुम्ही तळोद्यात तुम्ही 100% राहणार. आणि आता आमच्या सर्वांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत मित्रांनो, बघू शकतात. आता सर्व चहा पित आहेत आणि गाडी पण चालू झालेली आहे. आता थोड्याच वेळात आपल्याला शेवंती वर्धावा 2-3 गाणी इथं वाजायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मेन हनुमानचं मंदिर आहे चौकात, तिथून आपल्याला नवरदेव काढायचा आहे. तर तुम्ही ओमकार गिरीश भाऊ यांच्या ब्लॉगला सपोर्ट करा मित्रांनो. आणि जास्तीत जास्त त्यांचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांना एक सपोर्ट करा. हे खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो त्यांचं. आणि ते आर्टिस्ट आहेत. शार्पी ऑपरेटर बी आहे. त्याच्यानंतर टीमके आर्टिस्ट शार्पनर सर्व वाजून घेतात मित्रांनो. आणि त्यांना मी एक रिक्वेस्ट करतो की त्यांच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. चला पुढच्या गाडीचे अपडेट आम्ही देत राहू. थोड्याच गाडी चालू होणारच. चला घोडा पाय कसा सजवला आहे. इकडं नंदुरबार जिल्ह्यात जाईल आम्ही वाजायला. आता म्हणजे 5 मिनिट. आता गाडी सुरू होतच आहे. चला
या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन ते वाजत, सोन्याचं बाशिंग लगीन ते वाजत.
हाय मित्रांनो, आता टाळी लागून झाली. आम्ही लॉन्च मध्ये गेलो होतो. लॉन्च मध्ये पण आम्हाला हेलिकॉप्टर दिसलं. हेलिकॉप्टर म्हणजे ते पंख लय मोठे हेलिकॉप्टरचे. तुम्हाला दाखवत होतो आम्हाला. अच्छा, नैतिक का हाँ, नैतिक के लिए एक प्यारा गीत. नैतिक की शादी में भी हमारा ही ऑर्केस्ट्रा रहेगा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या गिरीश दादाच्या ब्लॉगमध्ये. आज म्हणजे आम्ही तळोदा गावात आलेलो आहे आणि आज आमचे मित्र अमित दादा आम्हाला भेटायला आलेले. त्यांचा पण बँड आहे, डायमंड बँड म्हणून, खूपच फेमस आहे मित्रांनो. तुम्ही पण त्या बँडला बघू शकता, खूप छान बँड आहे. आणि आज तळोदा गावात त्यांना म्हणजे आज पहिलाच दास माल रॉकस्टार बँड आलेला आहे, त्याच्यामुळे खूपच जलसा होता मित्रांनो. बघू शकता तुम्ही पुढे. दादा बोलतील. मित्रांनो, मी अमित डांबरे, तुमचा आवडता डायमंड बँड मास्टर. कालपासून रॉकस्टार बँड आपल्या गावात तळोदा येथे आलेला होता. त्यांनी असा सॉलिड जलसा केला आहे, बिलकुल ब्लास्ट. पुष्पराज झुकेगा नहीं, तसं रॉकस्टार कोई टफ फाइट नहीं देगा उसको. एक नंबर जबरदस्त क्वालिटी दिली. साऊंडच्या बाबतीत क्वालिटी किंग हे मी मानून घेतला आज त्यांना. धन्यवाद. मित्रांनो नमस्ते. आज आपले रविदादा आपल्याला भेटायला आले तळोदा गावात, बघू शकता तुम्ही. आणि ते पण सिंगर आहेत, खूप छान असा आवाज आहे त्यांचा. पण ते कसं आहे, त्यांचंच गाव आहे इथं, म्हणजे त्यांचंच गाव आहे इथं जवळपास. काय नाही याले काय बोलता येत नाही मित्र. सोन हसा, तुम्ही हसा. कॉमेडीच ब्लॉग आहे आपला. मित्रांनो, आमचे भैया दादा कसे करता माहिती आहे, कॅमेरा आला का पुढं. मित्रांनो जास्त काही बोलता येत नाही मला. बस चला, तू बोलता घ्यायला बोलते, मला नाही बोलता. नाही रे, बरोबर शे पुन्हा मान. मित्रांनो, आता आम्हाला लालू आणि सटाण्याला सोडलंय बस स्टँडवर. पाहून घ्या आलू भाऊ कशी म्हणजे पेमेंट देते आम्हाला. घरी जायला म्हणजे भाड्याला पैसे नाही आमच्याजवळ. लालू भाऊ कडून पैसे घ्यावं लागतील. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा झाला ते सांगा. आताच म्हणजे आम्ही बसमधून उतरलोय. आता आमचे मित्र भेटले, श्याम भाऊ. मग ते असे खुश झाले, त्यांचा पहिला ब्लॉग शूट केला ना आम्ही. मग ते आनंदात आहे. बोला तुम्हाला कसं वाटतं. लाईक करा, सपोर्ट करा, फॉलो करा, जास्तीत जास्त शेअर करा.